सातवं वेतन आयोग लागू करावं या मागणीकरिता अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या 5 दिवसांपासून उपोषण केलं असून 5व्या दिवशी सफाई कामगारांनी देखील काम बंद आंदोलन केल्यानं अहमदनगर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळाले। अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं 7वं वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता कर्मचारी युनियनने बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं असून आज 5व्या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने नगर शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात। राज्य सरकारने येत्या 2 दिवसात 7वं वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी न लावल्यास सोमवारपासून मनपा कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असा इशारा देण्यात आलाय। तर 5व्या दिवशी उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर यांची तब्येत ढासळत चालली असून डॉक्टरांच्या वतीनं सलाईन घेण्याची विनंती केली आहे, मात्र उपोषणकर्त्यांनी ती नाकारली आहे। जोपर्यंत 7वं वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत। अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाचा प्रश्न लागू करावा यासाठी 5व्या दिवशीही उपोषण सुरू असून यावेळी भाजपचे अध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजप महिला अध्यक्ष सावेडी मंडल अध्यक्ष नितीन शेलार, माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर, भैया गंधे, डॉक्टर सतीश राजूरकर, आनंद वायकर, मेहर लहारे, बाळासाहेब गायकवाड, गीता गिल्डा, रामदास आंधळे, गोपाळ शर्मा, दत्ता गाडळकर, मनोज ताठे, अरुण शिंदे, राजेंद्र सातपुते, बाबासाहेब सानप यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। मनपा कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेणार आहे। यात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे। मनपा कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, कर्मचाऱ्यांना उपोषण करण्याची वेळ येऊ दिली नव्हती पाहिजे। महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापूर्वी देखील प्रयत्न केले तरी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घ्यावं अशी विनंती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केली। मनपा कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःहून काम बंद आंदोलन केलं, मात्र आम्ही त्यांना कामावर जाण्यास सांगितलं असून सोमवारपर्यंत हा प्रश्न मार्गी न लागल्यास मनपाचे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे। आता कर्मचाऱ्यांनीच आंदोलन हाती घेतलं असून ते ऐकायला तयार नाहीये। कर्मचाऱ्यांचा प्रश्न रास्त असून महागाईच्या काळात तो मार्गी लागणं गरजेचं आहे। ज्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार 2-2, 3-3 महिने होत नाही त्या महापालिका कर्मचाऱ्यांना 7वं वेतन आयोग मिळतंय। आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर यांनी राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केलाय। येत्या सोमवारपासून महापालिका कर्मचारी पाणी पुरवठा, आरोग्य विभाग, दवाखाने, स्वच्छता, स्ट्रीट लाईट बंद ठेवणार असल्याची माहिती युनियनचे सचिव आनंद वायकर यांनी दिली। प्रतिनिधी जाहिद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर।